नमस्कार. आजच्या आपल्या स्टोरीचे नाव आहे लठ्ठपणा घालवा फुकट. मिश्किली कुशला पाठक. त्या दिवशी ऑफिसातून दमून भागून घरी पोचलो. सोनं दार उघडलं आणि अत्यंत उत्साही आवाजात म्हणाली, अहो ऐकलत का? आज एक फारच आनंदाची बातमी आहे. म्हणतात ना, काकेत कळसा आणि गावाला वळसा, तसं झालंय बघा. आपल्या घरासमोर जे पार्क आहे ना, तिथे एक कॅम्प लागतोय. लठ्ठपणा घालवा अगदी फुकट. लठ्ठपणापासून मुक्ती मिळवून देणारं शिबिर. तर मग यात आनंदाची बातमी काय आहे? शहरात सतत अशी शिबिर होतच असतात. मी म्हणालो, सो संता प्लीज, तुम्हाला अजून रिटायर व्हायला अवकाश आहे, पण तुमचा मेंदू मात्र पार रिटायर झालाय. अहो, तुम्ही स्वतः सतत मला म्हणत असता की मी फार लठ्ठ झाले. पार्ट्यांना, समारंभांना मला सोबत नेण्याची तुम्हाला लाज वाटते. आठवते का त्या राजीव शुक्लाच्या पार्टीला मला नेलं नव्हतं? काय तर म्हणे, त्याच्या चवळीच्या शेंग्यासारख्या बायकोसमोर मी भोपळ्यासारखी दिसेन म्हणाला होता. तर तो लठ्ठपणाचा समूह नष्ट करण्यासाठी ही शिबिर घेतली जातात. रविवारी शिबिराचं उद्घाटन आहे आणि मगाच मी सांगितलं ना, हे अगदी फुकट आहे. निशुल्क, पैसे लागणार नाहीत. आहे ना आनंदाची बाब? छान छान, जरूर जा त्या शिबिराला. पण त्या आनंदात माझा पामराचा चहा, फराळ विसरलीस का? ऑफिसातून दमून आल्यावर गरमागरम चहा हवासा वाटतो ग, मी तिला थोपवत बोललो. हो तर, चहा फराळ बरा आठवतो. एरवी अनेक गोष्टी सोयीस्करपणे विसरता तुम्ही. रविवार आणि माझा शिबिर पण विसरलात. स्वतःचं जेवण खाणं नाही विसरत कधी. संतापानं पाय आपटत स्वयंपाकघरात गेली. आतून बराच वेळ आदळ आपट ऐकू येत होती. पण त्यानंतर ट्रेमधून बाहेर आलेला चहा आणि पोहे मात्र फक्कडच होते. परवाच रविवार होता. शनिवार रात्री बागेत मंडप, शामियाना घालून कॅम्पची तयारी झाली. जागोजागी जाहिरातीचे फलक झळकत होते. सकाळ होता होता कॅम्पच्या प्रवेशद्वारापाशी लठ्ठ स्त्री पुरुषांच्या रांगा सुरू झाल्या. तिथं 3 खुर्च्यावर 3 सुंदर्या बसल्या होत्या. कॅम्पसाठी येणाऱ्या लोकांच्या रजिस्ट्रेशनसाठी त्यांना तिथं बसवलं होतं. या निःशुल्क शिबिरात रजिस्ट्रेशनसाठी 100 रुपये फी होती. स्त्री पुरुष 100च्या नोटा फेकत होते. सोनंही 100 रुपये भरले. लोकांकडे अंगावर चरबीचे थर असतात आणि खिशात नोटांचा महापूर असतो. पहिल्या दिवशी तिथं संन्याशासारखी वेशभूषा असलेल्या काही लोकांची भाषण झाली. त्यांनी आहार नियंत्रणावर खूप काही सांगितलं. तळलेल्या वस्तू, मिठाया खाऊ नका वगैरे समजवलं. पण बागेच्या एका कोपऱ्यात भजी, मिसळ, भेळ, समोसे वगैरेचे स्टॉल मांडलेले दिसत होते. स्टॉलच्या जोडीनं काही मॉडर्न सजावटीची रेस्टॉरंट पण होती. तिथं रंगीबिरंगी जाहिरातीतले पिझ्झा, बर्गर, डोशाचे मोठमोठे फोटो होते. बघूनच कुणाच्याही तोंडाला पाणी सुटेल असे. बऱ्याच लोकांनी तर पाणीपुरी, भेळ वगैरे चापून खाल्लं. निःशुल्क वजन घटवा शिबिराचाच भाग आहे असं त्यांना वाटत होते. लठ्ठपणा, मेद, चरबी, मोटापा वगैरे शब्द वापरत संन्याशासारख्या दिसणाऱ्या अन भगवे कुर्ते, झब्बे घातलेल्या लोकांनी मोठमोठी भाषणं दिली. अधिक वजनामुळे हाय ब्लड प्रेशर, डायबिटीज, हार्ट अटॅक, डिप्रेशन, किडनीचे विकार, सांधेदुखी वगैरे अनेक विकार होतात. खेरीज कॅन्सरचा धोका जाड्या माणसांना अधिक असतो, हेही समजावून सांगितलं. पण संन्यासी बाबा मंडळीचं मात्र त्यांना ऐकावंसं वाटतं. म्हणूनच देशातील संन्यासी मंडळी बघता बघता कोट्याधीश होत आहेत. सर्वांनी आता लठ्ठपणा आणि इतर आजार बरे करण्याचे कारखाने घातलेत आणि बाजारपेठावर कब्जा केलाय. एक कोणी संन्यासी बाबा तर म्हणे औषध विकता विकता तुरुंगातही गेलेत आणि तिथंही औषध विकतायत. 2-3 दिवस लठ्ठपणा या विषयावर भाषण पार पडल्यावर मंचावरून घोषणा करण्यात आली की ज्या स्त्री पुरुषांना हार्ट प्रॉब्लेम आहे किंवा लो प्रेशर, शुगर, किडनी प्रॉब्लेम वगैरे वगैरे असतील, त्यांनी शिबिरात उभारलेल्या स्टॉलवरून औषधं विकत घ्यावीत. मुळात तुमचा रोग बरा झाल्याखेरीज तुमचा लठ्ठपणा कमी होणार नाही. झालं. सगळीच्या सगळी लठ्ठ गर्दी त्या स्टॉलकडे धावली. प्रत्येक स्टॉल पुढे आता औषधांसाठी रांगा लागल्या.
त्या दिवशी आम्ही सोबत त्या रांगेत लागू शकलो नव्हतो, कारण ऑफिसमधल्या बॉसनं आम्हाला रजाच दिली नव्हती. सौच्या या लठ्ठपणा निवारण शिबिरापायी आमच्या 3 सुट्ट्या आधीच खर्ची पडल्या होत्या. आम्ही घरी पोचलो तेव्हा टेबलावर औषधाच्या कित्येक बाटल्या आणि बरेचसे डबे मांडून ठेवलेले दिसले. बाबाच्या शिबिरातून 500 रुपयाची औषधं आणली आहेत. ते म्हणाले होते की रोग असतो तोपर्यंत चरबी कमी होत नाही. अगं पण तुला तर कोणताच रोग नाही, मग इतकी औषधं कशाला? मी आश्चर्यानं विचारलं. नाराजीनं सौ उद्गारली, तुम्हाला कुठं कळतंय की आम्हाला काय त्रास आहे, कुठला रोग आहे? अहो मला बद्धकोष्ठ आहे. आणि बाबा म्हणाले माझा हा लठ्ठपणा त्यामुळेच आहे. आता जेव्हा आधी त्या बद्धकोष्ठावर उपाय करेन तेव्हाच ना माझा लठ्ठपणा दूर होईल. अगं पण बद्धकोष्ठासाठी एवढी महागाची औषधं कशाला? अर्धी पपई खाल्ली किंवा रोज एक मुळा खाल्ला तर पोट खळखळून स्वच्छ होतं की. मी निरागसपणे बोललो. सौ रागाने म्हणाली, नुसते 500 रुपये ऐकून तुम्ही डोळे पांढरे करताय. बाबांनी सांगितलंय 3-4 वेळा तरी एवढी औषधं घ्यावी लागतील, तेव्हाच बद्धकोष्ठ दूर होईल. मी म्हणते तुमच्या लक्षात कसं येत नाही की ते लठ्ठपणा दूर करण्यासाठी पैसा घेतच नाही आहेत. मग रोग दूर करण्यासाठी औषधावर थोडा खर्च केला तर बिघडलंच कुठे? दुसऱ्या दिवशी सर्व लठ्ठ भारती शिबिरार्थींना योगासन शिकवण्याचा कार्यक्रम होता. उत्तान पादासन, धनुरासन, नौकासन, भुजंगासन, चक्रासन वगैरे प्रकार करून दाखवले गेले. कुणाला काय जमले, आसन नेमकी कशी करावीत हे काहीही त्यांना सांगितलं नाही. सर्व आसन नियमित करा एवढं सांगून शिबिराचा समारोप झाला. गेल्या काही दिवसात या शिबिरानं मला खूप दमवलं होतं. दुसऱ्या दिवशी इतकी छान झोप लागली असताना अचानक सौच्या किंकाळ्या ऐकायला आल्या. धडपडत उठून जाऊन बघितलं तर सौ लादीवर आडवी तिडवी पडलेली. अहो मेले मेले, मला उचला, माझी मान मोडली आहे, ती विव्हाळत बोलली. मी अजून बहुधा पूर्ण जागा झालो नव्हतो. मी दारातूनच बोललो, सकाळी सकाळीच का आरडाओरडा प्रिये? शेजारी पाजारी धावत येतील, काय झालंय चौकशा करतील, तुलाच त्यांना चहा फराळ द्यावा लागेल. त्यापेक्षा आता उभ्या उभ्या भाषण देणार की मला मदत करणार? वरच्या पट्टीत सौ ओरडली. मला आधी डॉक्टरांकडे न्या, मला फार दुखतंय, सहन होत नाहीये, बहुधा मान मोडली आहे. ओहो मी मेले. सौचा आरडाओरडा वाढतच होता. शेजाऱ्यांच्या मदतीनं तिला जवळच्याच नर्सिंग होममध्ये नेलं. सौला बरीच दुखापत झाली होती. दंडाचा प्लॅस्टर घातला. 3000चं बिल डॉक्टरनं दिलं. लठ्ठपणा कुठं इंचभरही कमी झाला नव्हता. 3000 प्लॅस्टरचे, 1000 रुपयाची औषधं आणि इतर काही असे मिळून 5000 खर्च झाले होते. फुकट शिबिर आम्हाला चांगलंच महागात पडत होते. स्टोरी आवडल्यास लाईक